अहिल्यानगरमधील कापड बाजार परिसरामध्ये हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानांवर भगवे ध्वज लावण्यात आले। आमदार संग्राम जगताप यांच्या आवाहनानंतर दुकानांवर भगवे ध्वज लावण्यात आले। दिवाळीसाठी हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी असं जगतापांनी आवाहन केलेलं होतं। हिंदूंना हिंदूंची दुकानं ओळखता यावी यासाठी हे ध्वज लावण्यात आले, तर इतर दुकानदारांनी दुकानांवर तिरंगा लावावा अशी भूमिका आता एमआयएम ने घेतली आहे। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करत, जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। छोटा जगाचा फ्लेक्स लावावा आणि त्याच्यावर लिहावा की फक्त हिंदूंना 70% डिस्काउंट, कोणत्याही मालावर 70% डिस्काउंट, जेणेकरून जे गोरगरीब हिंदू आहे ज्यांचा आता सण आहे तर त्यांचा कुठं ना कुठं फायदा होईल आणि ज्या व्यापाऱ्यांचं याच्यात नुकसान होणार आहे ते जे पैशाचं नुकसान होणार आहे ते स्थानिक आमदारांकडून त्यांनी ते वसुली करावी। आणि सगळ्यात महत्त्वाचा, ज्या लोकांनी ते झेंडे लावलेत नाही तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण तिरंगे झेंडे लावावेत, म्हणजे सगळ्या लोकांना सगळ्यांना समजेल का भारतीय कुठे आहेत म्हणून आणि कोण आहेत म्हणून।